प्रेज लॉर्ड. तर कारण आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहून आपण आपल्या रविवारच्या सभेला सुरुवात करणार आहोत. कारण आपण देव बाबाच्या नावाला धन्यवाद देऊया. सुंदरसा असा दिवस त्याने आपल्या आयुष्याला जोडलेला आहे आणि या सकाळच्या समयामध्ये त्याने आपल्याला त्याच्या सानिध्यामध्ये एकत्रित केलेला आहे. तर कारण अशा देवाला सकाळच्या समयामध्ये पूर्ण जीवन आपण त्याला समर्पित करूयात आणि खऱ्या अंतःकरणाने त्याची उपासना आपण आज करूयात. सजदा करता हूँ तुझसे, हाथों को उठाकर तेरे चरणों में आकर सजदा करता हूँ तुझसे। पवित्र आत्मा तू पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू पवित्र आत्मा, तुझसे प्रार्थना पवित्र आत्मा, तुझसे प्रार्थना पवित्र आत्मा, तू आ हमारे बीच में, यीशुआ हमारे बीच में। सिर को झुकाकर तेरे चरणों में आकर सजदा करता हूँ तुझसे। सर को झुकाकर तेरे चरणों में आकर सजदा करता हूँ तुझसे। पवित्र आत्मा तू पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू पवित्र आत्मा, तेरा चेहरा दिखा दे, तेरी बातें सुना दे, करते हैं तुझसे दुआ। तेरा चेहरा दिखा दे, तेरी बातें सुना दे, करते हैं तुझसे दुआ। पवित्र आत्मा तू पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा तू पवित्र आत्मा, अपने सामर्थ्य से भर दे, अभिषेक कर दे। अपनी सामर्थ्य से, अपनी सामर्थ्य से भर दे, अभिषेक कर दे। हमारे बीच में हमारे बीच
आत्मा आम्ही या ठिकाणी तुझा सन्मान करतो लॉर्ड. वेलकम यू होली स्पिरिट. इथून पुढच्या वेळेसाठी आपल्यामध्ये शालोम आहे, तो प्रार्थना करेल. स्वर्ग पिता तुला धन्यवाद देतो. तुम्ही प्रार्थना करतो प्रभू याचं ते आशीर्वाद केल्यामध्ये धन्यवाद देतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू जी काही स्तुती आराधना करून सर्वचे मान्य करून घेतली मध्ये धन्यवाद देतो प्रभू. जे लोक येत आहे प्रभूंचे मार्ग मोकळे केले मध्ये धन्यवाद देतो प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणजे आमेन. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर किती जण तयार आहेत त्या देवाची उपासना करण्यासाठी? आमेन. देवाचं वचन सांगतं, मी माझ्यासाठी निर्माण केलं, माझं स्तुती स्तवन करते. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला आणि आम्हाला त्याची स्तुती आराधना करण्यासाठी निवडलेलं आहे. तर का नाही अशा देवाला आपण दाविदासारखी स्तुती आराधना देऊयात आणि देव बाप्पाला आपण खुश करूयात. स्तुती सवण प्रभुला, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. येशूच्या नावे आरोग्य मिळते, स्तुती सवन प्रभुला, येशूच्या नावे आरोग्य मिळते, स्तुती सवन प्रभुला, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सममिखाईल, स्तुती सवन प्रभुला, दावीद राजा सममिखाईल, स्तुती सवन प्रभुला. येशूच्या नावे शांती मिळते, स्तुती स्तवन प्रभुला. येशूच्या नावे शांती मिळते, स्तुती स्तवन प्रभुला, येशूच्या नावे शांती मिळते, स्तुती सवन प्रभुला, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सममिखाईल, स्तुती सवन प्रभुला, दावीद राजा सममिखाईल, स्तुती सवन प्रभुला. येशूच्या नावे आनंद मिळते, स्तुती स्तवन प्रभुला. त्याच्या नावामध्ये आपल्याला आनंद मिळतं. काय नाही आपण त्याची स्तुती करूया. येशूच्या नावे आनंद मिळते, स्तुती स्तवन प्रभुला, येशूच्या नावे आनंद मिळते, स्तुती सवन प्रभुला, येशूला सवूया, येशूला सवूया. दावीद राजा सममिखाईल, स्तुती सवन प्रभुला, दावीद राजा सममिखाईल, स्तुती सवन प्रभुला, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया, येशूला सवूया. Yes Lord प्रभा, आम्ही तुला स्तुती देतो. तुझ्या नावामध्ये आनंद आहे प्रभू, तुझ्या नावामध्ये शांती आहे प्रभू, तुझ्या नावामध्ये आरोग्य आहे प्रभा. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभा, आम्ही तुझं स्तवन करतो Lord. We worship you Lord. धन्यवाद येशुआ, तेरी आराधना करते हैं Lord. आज का दिन तूने
विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिना आज के दिन। तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाएंगे। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा चर्च, धन्यवाद हो, धन्यवाद हो। मैं हूँ तेरा यीशुआ, मैं हूँ तेरा यीशुआ। आज का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए। आओ सब मिलकर आज का ये दिन, आज का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए। तो आओ मिलकर हम सब नाचे, तो आओ मिलकर हम सब गाए। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा, धन्यवाद हो, धन्यवाद हो। मैं हूँ तेरा यीशुआ, मैं हूँ तेरा यीशुआ, मैं हूँ तेरा यीशुआ। यस लॉर्ड, आज का दिन तूने बनाया है परमेश्वर। हम सारी निराशाओं को भूलकर हम तेरी आराधना करते हैं लॉर्ड। हम विश्वास से तेरी आराधना करते हैं परमेश्वर। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, हालेलुया, थैंक यू लॉर्ड। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खुद मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी ज़रूरत है यहोवा, मुझे तेरी ज़रूरत है। क्यों ना उसकी आराधना करेंगे, उस परमेश्वर को कहेंगे बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा हमें आपकी जरूरत है। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा, यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। क्यों ना आनंद से उसकी आराधना करेंगे। हे प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अरे प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, तेरे हाथों में खुद ही मेरी सूरत है यहोवा, यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है।
के बादशाह तुझसे है मेरी जीनत। अरे अशमदी और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत। अरे तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी। अरे पैरो रख दे सूरत है यहोवा, यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम ऐसे जैसे हो अनमोल मोती, वो परमेश्वर का कलाम अनमोल के मोती के समान है। तेरा कलाम ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम ऐसे जैसे हो अनमोल मोती। शराब है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, शराब है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा। हर तू ना झूठी मूरत है यहोवा, यहोवा मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तालियों का आवाज। हे आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई, आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। चरंद परंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई, चरंद परंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। अरे कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई। तू खुद कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। अरे बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, अरे बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। हाँ मुझे तेरी जरूरत है, हाँ मुझे तेरी जरूरत है, हाँ मुझे तेरी जरूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है। यस परमेश्वर, हमें आपकी जरूरत है लॉर्ड, बिन तेरे में कुछ भी नहीं यहोवा, हमें आपकी जरूरत है। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मंडळीचा आवाज नाही तर जोरात आवाज येऊ शकतो का? प्रेज द लॉर्ड। अजूनही नाही येते, झोप आले का सर्वांना? सर्वांनी मोठ्याने बोला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया।
तर किती जण तयार आहेत देव बाप्पाला नाचून गाऊन स्तुती स्तवन करण्यासाठी? आमेन. सर्वजण तयार आहेत, कारण की तो आपला असा मित्र आहे की त्याच्या बरोबर आपण काही पण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचं वचन काय सांगतं? मनुष्याला सर्व काही अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. आणि सर्वात अनमोल यारी कोणाची आपल्यासाठी? येशूची आहे. प्रेज द लॉर्ड. किती जणांना ते गाणं माहिती? तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी. प्रेज द लॉर्ड. ती जी यारी आहे ती खूप अनमोल आहे आणि ती यारी अशी आहे की ती सैतानाची काय करणार आहे? वाट लावणार आहे. आणि तर ती जर मित्रता आपल्या बरोबर असली तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. तर का अशा देवाला आपण नाचून गाऊन जोशाने आपण धन्यवाद देत त्याचं स्तुती स्तवन आपण करूयात. कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. अरे तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तो कुछ भी नहीं, साथ है तो सब है सही. चाहे मैं अंधेरे में चलूं, तू साथ है आने से ना डरूं. तू नहीं तो कुछ भी नहीं, साथ है तो सब है सही. चाहे मैं अंधेरों में चलूं, तू साथ है आने से ना डरूं. अरे तेरी मेरी यारी, तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. क्यों ना उसकी आराधना करेंगे. तू साथ है तो पानी पे चलूं, तू साथ है तूफान को भी रोकूं. कुछ नहीं है अब मुश्किल, खुदा मेरा तू है काबिल. तू साथ है तो पानी पे चलूं, तू साथ है तूफान को भी रोकूं. कुछ नहीं है अब मुश्किल, खुदा मेरा तू है काबिल. तेरी मेरी यारी, तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. सब मिलकर कहेंगे. तू साथ है तो पानी पे चलूं, तू साथ है तूफान को भी रोकूं. कुछ नहीं है अब मुश्किल, खुदा मेरा तू है काबिल. तू साथ है तो पानी पे चलूं, तू साथ है तूफान को भी रोकूं. कुछ नहीं है अब मुश्किल, खुदा मेरा तू है काबिल. तेरी मेरी यारी, तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिल जाए तो शैतान पे पड़े भारी. फिर एक बार कहेंगे. तू नहीं तो कुछ भी नहीं,
ना डरो। प्रेज लॉर्ड, सब मिलकर कहेंगे। तू नहीं तो कुछ भी नहीं, साथ है तो सब है सही। चाहे मैं अंधेरों में चलूं तो साथ है। तू नहीं तो कुछ भी नहीं, साथ है तो सब है सही। चाहे मैं अंधेरों में चलूं तो साथ है, ऐसे ना डरूं। अरे तेरी मेरी यारी, तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिसा तो शैतान में पड़े भारी। तेरी मेरी यारी अनोखी कैसी यारी, तू और मैं मिसा तो शैतान में पड़े भारी। तेरी मेरी यारी, अनोखी कैसी यारी, तू और मैं मिसा तो शैतान में पड़े भारी। तेरी मेरी यारी, अनोखी कैसी यारी, तू और मैं मिसा तो शैतान में पड़े भारी। परमेश्वर, तेरी और मेरी यारी सच्ची है खुदावन। तू साथ है तो हम पानी पे चलेंगे, अगर तू साथ है हम तूफान को भी रोक सकते हैं। परमेश्वर, तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरी महिमा गाते हैं लॉर्ड। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। किती जण त्याच्या सानिध्यामध्ये आनंद करत आहे? आमेन. प्रत्येक जण त्याच्या सानिध्यामध्ये आनंद करत आहे का नाही? तुमच्या बाजूला जर थांबला असेल आपण त्यांना विचारूया, क्यों तू डरता है? आवाज नाही तर मोठ्याने विचारूयात, क्यों तू डरता है? तेरे लिए वो लढता है. आमेन. देवाचं वचन सांगतं, कोणी घोड्यांची कोणी रथांची बडाई मारतं, परंतु आम्ही आमच्या ख्रिस्त जिवंत देवाची बडाई मारतो. प्रेज द लॉर्ड. कारण आपण प्रत्येक जण नाचून गाऊन देव बाप्पाला धन्यवाद द्या, कारण की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर कशाचा आत्मा दिलेला आहे? सामर्थ्याचा. तर कारण आपण त्या सामर्थ्याने नाचून गाऊन देव बाप्पाला धन्यवाद देऊयात. क्यों तू डरता है? तेरे लिए वो लड़ता है। कहे साइड से, क्यों तू डरता है? तेरे लिए वो लड़ता है। ना रथ ना घोड़े, ना रथ ना घोड़े विजय दिलाएंगे। कि क्या कहेंगे? जब साथ है मसीह
जो जाए सब मिलकर हम लेके चलेंगे अपने साथ हथियारों वाले। हाँ शैतान भी हारेगा हमसे दुश्मन जो जाने। अरे यीशु नाम में हम तो, यीशु नाम में हम तो बढ़ते जाएंगे। क्या जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा शीतल हम जाएंगे। जब साथ है मसीहा, जब साथ है मसीहा शीतल हम जाएंगे। शीतल हम जाएंगे, आफतें हटाएंगे। शीतल हम जाएंगे, आफतें हटाएंगे। मैं बचता नहीं कदे, यीशु का प्यार न छोड़ा है। सभी मैं बचता नहीं कदे, यीशु का प्यार न छोड़ा है। मैं बचता नहीं कदे, यीशु का प्यार न छोड़ा है। मैं बचता नहीं कदे, यीशु का प्यार न छोड़ा है। उसका प्यार हमें बचाता है। बनाया खास मैनू,
रिश्ता नहीं कदर यीशु का प्यार चाहता है। यस लॉर्ड, तेरा प्यार हमें नचाता है लॉर्ड। तू हमारा मालिक है परमेश्वर। तेरी आराधना करते हैं खुदावन, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं। यावेळेस कान आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. कान आपण स्वतःला विसरून आपलं लक्ष त्या जिवंत देवाकडे लावूयात. सिर्फ तेरा सिंहासन पराक्रमी खुदा, महिमा से अब फैले तेरा शासन, कदमों पे सारा जहां, आसमानों में सारी दुनिया पे घुटने टिके, सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। चढ़ सर्वदा यीशु तू ही है खुदा। सारी दुनिया पे घुटने टिके, सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। राज करे तू, राज करे, राज करे सारी दुनिया पे, घुटने टिके, सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। जिसके हाथ में मेरा
जिसके हाथ में मेरा आश और आने वाला कल वो मेरा है, जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आश और आने वाला कल वो मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, मेरा है, तू मेरा है। तू मेरा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, है, तू मेरा है, तू मेरा है। तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा है। तू मेरा है। Para berproduksi,
मेरा है, तू मेरा है। तू मेरा है। Yes, Lord, प्रभु तू युगानुयुग राज करणारा परमेश्वर आहे. Lord, ओ धन्यवाद येशू. देवाचं वचन सांगतं शेवटच्या काळी प्रत्येक गुडघा माझ्या नावाने टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की मीच येशू जिवंत परमेश्वर आहे. आणि देव म्हणत आहे की ती वेळ लवकरच येणार आहे आणि हे खरोखर लोक म्हणणार आहेत की या पृथ्वीचा राज्य करणारा तो जिवंत येशू आहे. येस लॉर्ड, पवित्र आत्मा तुझ्या महान अशा सानिध्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. देव म्हणतो मी आहे, मी असणार आहे आणि अंतपर्यंत मीच परमेश्वर राहणार आहे. माझ्या सारखा कोणी दुसरा देव नाहीये या जगामध्ये. जो अब्राहमाचा देव, जो इसाकाचा देव, याकोबाचा देव, तोच तुमचा परमेश्वर आहे. येस लॉर्ड. धन्यवाद येशू. येस लॉर्ड. हालेलुया लॉर्ड. धन्यवाद येशू. येस लॉर्ड. पवित्र आत्मा आम्ही तुला धन्यवाद देतो. देव म्हणतो जर तुम्ही त्या जलामधनं चालत आहात तर मी तुमच्या बरोबर आहे. जर तुम्ही त्या अग्नीमधनं चालत आहात तर मी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. येस लॉर्ड. तो म्हणतो माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुम्हाला कधी सोडत नाही, मी तुम्हाला कधी टाकत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं लक्ष आपल्याकडे असतं. येस लॉर्ड. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो. स्वर्गीय पित्या आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आजच्या वेळेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल. प्रभूजी बाबा झालेलं स्तुती स्तवन तू स्वर्गाच्या राज्यामध्ये मान्य करून घेतलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. तू महान असं सानिध्य तुझं या ठिकाणी आहे प्रभू, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी बाबा. खरोखर प्रभू आजची संडे सर्व्हिस संपूर्ण आम्ही तुझ्या हातात आहे. तिथून पुढची वेळ सर्व तुझ्या हातात आहे. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात करत आहे म्हणतो ऐक. आमेन. कारण आपण प्रत्येक जण टाळ वाजवून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊयात. Praise the Lord. मोठ्याने praise the Lord. God is good and all the time. तर काय अनाउन्समेंट आहे तर आपण लक्षपूर्वक ऐकूया. मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होणार आहे. बुधवारची उपास प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता या ठिकाणी होणार आहे. आणि शुक्रवारी आपलं सुवार्ता प्रसार असते. तर तुम्ही जे कोणी फ्री असाल तुम्ही सुवार्ता करा. आपण गार्डनमध्ये अनेक ठिकाणी सुवार्ता करत आहोत. जे कोणी फ्री असेल तर तुम्ही सुवार्तेला येऊ शकतात ठीक 5 वाजता. आणि परमेश्वराचं वचन सांगतं जा साऱ्या सृष्टीला सुवार्त्याची घोषणा करा आणि त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बोलवा. प्रेज द लॉर्ड. तसंच शनिवारचं चर्च 7:30 वाजता या ठिकाणी होतं. आरोग्य सभा असेल तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे जे कोणी आजारी असतील, जे कोणी समस्येत असतील तुम्ही ह्या ठिकाणी त्यांना आणण्याने निश्चितच देव त्यांना आशीर्वादित करेल. तसंच रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होतं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं शब्बात दिवस पवित्रपणे पाळा. प्रेज द लॉर्ड. कळालं का सूचना सगळ्यांना? जर तुमच्याकडे तुमचे मोबाईल फोन असेल तर तुम्ही प्लीज स्विच ऑफ, सायलेंट किंवा फ्लाईट मोडवर टाका. आपण देवाच्या वचनाचा आणि देवाच्या सेवकाचा आपण सन्मान करणार आहोत. केलं का सगळ्यांनी? झोपलेत का? जे झोपलेत ते म्हणतील प्रेज लॉर्ड आणि जे जागेत ते म्हणतील हालेलुया. ओके. तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची. काय ना आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभं राहून आपण देवाच्या सेवकाचं आणि देवाचं जोरात टाळून स्वागत करूया. सर्व गौरव प्रभूला. जोरदार टाळ्या प्रभू येशूसाठी, जोरदार येशूसाठी. येशू केले, जिंदा मसीह केले. हालेलुया. ग्लोरी ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रेज द लॉर्ड. कसे आहात सगळे? बरे आहेत का? हालेलुया. तुमच्या बाजूचे सगळं कसे आहात तुम्ही? हाऊ आर यू? बरे आहात का? प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्ही तयार आहात? हालेलुया.
बसूया खाली. ओरी ना मामा सेंटेरी ना माने मेने मेने मेने. Glory to Jesus. God is good. Hallelujah. Praise the Lord. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला हस्तवंदन करा आणि म्हणा की तुझा देव जिवंत आहे. Hallelujah. Your God is so good. Hallelujah. काल अद्भुत घडलं प्रियानो, आणि काल डिलिव्हरन्स हिलिंग्स अद्भुत घडले प्रियानो, आणि देव ते कार्य करण्यासाठी समर्थ आहे. या आपण देवाच्या वचनामध्ये येऊ आणि आज त्या वचनाकडे आपण मनन करूया, आणि एका अध्यायामध्ये आपण जाऊया. आणि तो अध्याय सोपा अध्याय आहे, पण येशू ख्रिस्त कोणाबरोबर चालू शकतो आज त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही विश्वासणारे आहात म्हणून नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला तुमच्या बरोबर चालायचंय. हालेलुया. त्याला तुमच्या हातात हात घेऊन चालायचंय. हालेलुया. एका मैत्रिणीचा हात असण्यापेक्षा, एका मित्राचा हात असण्यापेक्षा देवाचा हात जर माझ्या हातात आहे तर तुम्ही हे जग जिंकलं समजायचं. तो एका ठिकाणी म्हणतो मी जगाला जिंकला आहे, जगावर मी जय मिळवलेला आहे. आणि जर तुम्ही देवामध्ये आहे तर तुम्ही पण जगाला जिंकलेला आहे आणि जगावर जय मिळवलेला आहे प्रेर, आणि तो म्हणजे तुमचा विश्वास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगले एज्युकेशनचे प्लॅन करणे चांगले आहेत, मी काहीतरी बिझनेस उभा करणं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत प्रियानो. ते करत असताना की देवाची वाणी आली, मी येत आहे, तू तयार आहे का? हालेलुया. त्या श्रीमंत व्यक्तीसारखा, त्या धनवान व्यक्तीसारखा असलं नाही पाहिजे की मी ते धन सोडत नाहीये पण येशू मी तुला सोडतो. हालेलुया. आमची तयारी असली पाहिजे. आणि प्रियानो, आज देवाचा आत्मा तुम्हाला मला सांगत आहे. वाचूया या ठिकाणी मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 21 ते 24 वचन आपल्याला वळकी संबंधाने आहे. याहीरच्या बाबतीत या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. ऐका. हा. मग येशू हा. मचव्यात बसून हा. पलीकडे परत गेल्यावर पुढं त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. हाँ, मोठा समुदाय जमला. बड़ी भीड़ उसके पास आई. हाँ. आणि तो समुद्राजवळ होता. हाँ. तेव्हा याहीर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला. हाँ. व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. काय केलं त्यांनी? पाया पडला. पुढं ऐका. हा. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की आग्रहाने विनंती कधी करतो? एखाद्या व्यक्तीवर माझा विश्वास असला तर, अरे यार तू माझं एक काम कर रे. हालेलुया. मी कुणालाच अशी विनंती करू शकत नाहीये. ज्या व्यक्तीकडे मी जातो त्या व्यक्तीकडे माझा विश्वास आहे म्हणून मी जातो. प्रेज द लॉर्ड. मी आग्रहाने विनंती, मी हात जोडून विनंती असंच करत नाही की नाही रे हा व्यक्ती काम करेल, ह्याला जर मी रिक्वेस्ट केली, ह्याला जर मी फोर्स केला तर हा काम करेल. ह्याला म्हणतात आग्रहाने विनंती करणे. हालेलुया. तुम्ही आग्रहाने विनंती कधी करू शकता? ज्या वेळेस तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास आहे तेव्हा. हालेलुया. काही लोक मागून तर बघू रे, दिलं तर बघू. हालेलुया. ह्याला विश्वास म्हणत नाही. तुम्हाला वाटतं जर येशूने तुमच्या बरोबर चालावं तर प्रियानो, पहिली गोष्ट आम्ही त्याच्याकडे जाताना असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि झटून शोध करणारा तो प्रतिफळ देतो. प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू आहे इथपर्यंत विश्वास ठेवू नका, पण येशू तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर तू माझ्यावर विश्वास ठेवतो तरच मी तुझ्याबरोबर चालतो. हालेलुया. ऐकूया पुढं. हा. माझी लहान मुलगी हा. मरायला टेकली आहे. पुढं. तिने बरे होऊन जगावे हा. म्हणून आपण येऊन हा. तिच्यावर हात ठेवा. तिच्यावर काय ठेवा?
हात ठेवा. अकराने विनंती केलेली आहे. तिने जगावे म्हणून, माझी परिस्थिती बदलावी म्हणून, माझी चिंता निघून जावे म्हणून तुम्ही माझ्या बरोबर चला. हालेलुया. आता लक्ष देऊ नका, समजून घ्या. 5,000चा क्राऊड त्याच्या भोवती गर्दी करत आहे, पण त्यातला कुठलाच व्यक्ती येशूकडे आलेला नाहीये. ते फक्त येशूला लांबून बघत आहे की येशू चमत्कार करतोय, येशू 2 मासे 5 भाकरी आम्हाला देतोय. ते फक्त बघायला आलेले आहे. हालेलुया. ते येशू बरोबर चालतात आहे, पण येशू त्यांच्या बरोबर चालत नाहीये. येशूला तुमच्या बरोबर चालायचं आहे. हालेलुया. हालेलुया. त्या गर्दीत तो कोणालाच म्हटलं नाही की मी तुझ्याबरोबर येतो म्हणून. गर्दी त्याच्या मागे चालली. हालेलुया. म्हणून कधी कधी चर्चमध्ये, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्समध्ये गर्दी येते, पण त्या गर्दीतून तुरळक लोक आहे ते येशू बरोबर चालतात. प्रिया, हालेलुया. कदाचित त्या गर्दीमध्ये लोक बरे पण होतात, त्यांचा प्रश्न सुटला जातो. हालेलुया. किती या चर्चमध्ये गर्दी म्हणून लोक आले, एड्स बरे करून निघून गेले, पण ते येशू बरोबर चालले नाही. प्रिया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते निघून गेले आणि येशू त्यांच्याबरोबर चालला नाही. हालेलुया. पण धन्य तुम्ही त्या गर्दीत आला आणि येशूला आग्रहाने विनंती केली आणि येशू आजपर्यंत तुमच्याबरोबर चालत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बड़ी भीड़ उसके पीछे चल रही है. मोठा क्राऊड चाललाय, पण त्या क्राऊड मध्ये तो त्यांच्याबरोबर चालत नाही, क्राऊड त्यांच्याबरोबर चालत आहे, म्हणजे गर्दी त्याच्याबरोबर चालत आहे. पण देवाला असे लोक पाहिजे की येशू म्हणतो मला तुझ्या बरोबर चालायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोठ्या मोठ्या मीटिंग मध्ये लोक गर्दी करून येतात, त्यांचं हिलिंग घेऊन जातात, त्यांचा प्रश्न सोडून जातात, पण ते देवाबरोबर चालत नाही. म्हणून 10 कुष्ठरोगी त्याच्या मागे आले आणि ते 9-10 जण हिलिंग घेऊन गेले आणि त्यातला एकच माग आला येशू बरोबर चालायला. हालेलुया. म्हणजे गर्दीमध्ये कुठलाही प्रश्न घेऊन या येशूकडे, तो सोडवणार आहे. कारण तो हिलर आहे, तो प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो कनवाळू आहे, तो तुम्हाला आरोग्य देईल. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुमच्याबरोबर येशू चालतोय. येशू कुणाबरोबर चालतो? जे आग्रहाने विनंती करतात आणि म्हणतात की येशू लवकर ये आणि माझ्याबरोबर चाल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गर्दीच्या लोकांनी तेवढा प्रश्न सोडून घेतला, तेवढं आरोग्य घेतलं त्यांनी, पण नंतर प्रसंग येणार आहे, नंतर पुन्हा ती चिंता येणार आहे, परत त्यांचा प्रॉब्लेम येणार आहे, हे त्यांना माहित नाहीये. पण आम्हाला माहित आहे पुन्हा तो प्रॉब्लेम येऊ नये, पुन्हा ती समस्या येऊ नये, पुन्हा तो आजार येऊ नये, पुन्हा ती चिंता येऊ नये, म्हणून मला येशू बरोबर राहणं गरजेचं आहे. एक प्रश्न सुटला म्हणून दुसरा प्रश्न उभा राहतो, एक संकट निघलं म्हणजे दुसरं संकट उभा राहतं. आणि या संकट येणार, समस्या येणार, पण मला येशूला सोडायचं नाही. हालेलुया. त्या गर्दीतून ऐका, मग तो त्याच्या बरोबर निघाला. त्याच्या बरोबर निघाला, भीड बरोबर नाही, क्राऊड बरोबर नाही. लक्ष देऊ नका, समजून घ्या. तो त्याच्या बरोबर एक वचनी. हालेलुया. त्याने आग्रहाने विनंती केली. हालेलुया. प्रभू, गर्दी तर भरपूर आहे, ते तुझ्याबरोबर चालतात आहे, पण तू त्यांच्याबरोबर चालत नाही, ते तुझ्याबरोबर चालतात आहे. हालेलुया. पण या ठिकाणी प्रियांनो, देवाची इच्छा आहे की मला तुमचा हात घेऊन मला तुमच्याबरोबर चालायचं आहे. असा देव कुठं सापडणार? हालेलुया. आणि जाता जाता प्रियानं, तुम्हाला माहिती आहे, एक रक्तस्राव स्त्री येशूला येऊन शिवली की जर मी माझ्या अंतकरणात असा विश्वास ठेवते, मी त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. हालेलुया. सगळे म्हणा याहीर, या मोठ्याने म्हणा याहीर. आणि येशू संगती चालत आहे. हालेलुया. जोपर्यंत याहीर नम्रतेने त्याला विनंती करत नाहीये, झुकून त्याला विनंती करत नाहीये, तोपर्यंत येशू फक्त ऐकतोय. आणि येशूने ऐकल्याबरोबर, याहीर चल मी तुझ्या बरोबर येतोय, मी तुझं ऐकलंय. प्रार्थना म्हणजे प्रियांनो देवाने आमच्या बरोबर चालणं.
म्हणून बायबल सांगतं विश्वासाची प्रार्थना कार्य करते म्हणजे काय? देव आमच्या बरोबर येतो आणि आमचे प्रश्न सोडवतो प्रियाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाला तुमच्या बरोबर यायचं आहे. आम्ही त्या गर्दीसारखं नसलं पाहिजे की आम्ही त्याच्याबरोबर चालतोय. हालेलुया. ते एकतर्फे चालतात आहे, दोन तर्फे व्हायला पाहिजे. हालेलुया. तो याहीर तिकडे विनंती, त्या गर्दीतून विनंती केली, अरे हे लोक फक्त याच्या मागे चाललेले आहेत, मला येशूने माझ्याबरोबर चालावं ही माझी इच्छा आहे. हालेलुया. त्या गर्दीतून याहीर त्याच्यासमोर नम्र झाला, अकराने विनंती केली, विश्वास ठेवला की माझी मुलगी मरण्यास टेकलेली आहे, चल माझ्याबरोबर ये आणि तुझ्यावर हात ठेव म्हणजे ती बरी होईल. येशू काहीच बोलला नाही, चल याहीर मी तुझ्याबरोबर येतो. हालेलुया. त्या गर्दीतल्या कुठल्या व्यक्तीला सांगितलं नाही मी तुझ्या बरोबर येतो. ज्यांनी अकराने विनंती केली, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे येशूने माझ्या बरोबर चाललं. हालेलुया, हालेलुया. सर्व समर्थ देव माझ्या बरोबर चालत आहे, सर्व व्यापी देव माझ्या बरोबर चालत आहे. प्रियानो, विश्वास असा ठेवा की देवाने तुमच्या बरोबर चाललं पाहिजे. आणि तो सर्व समर्थ देव आहे, तो सर्व व्यापी देव आहे, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली. तो देव आमच्या बरोबर चालू इच्छितो. हालेलुया. हालो, त्याला तुमच्या बरोबर चालायचं आहे. आणि चालता चालता प्रियानो, येशू ख्रिस्त चालत आहे, क्राऊड चालत आहे, आणि एक स्त्री येऊन त्याच्या वस्त्राला शिवली आणि म्हटली की जरी मी या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. सगळ्यांनी म्हणा, याहीर बघत होता. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस ती स्त्री भीत कापत येशू म्हटले कोणी मला शिवलेला आहे, आणि येशू म्हटलं कोणी मला शिवलं आहे. ती स्त्री कापत घाबरत ती म्हटली मी तुला शिवलं आहे. कुठल्या कारणाने तुम्हाला शिवलंयस? कारण त्या काळामध्ये कुणी एका पवित्र व्यक्तीला शिवलं तर त्याला दगड मार करण्याची परवानगी होती, त्याला मारून टाकण्याची परवानगी, कारण ही रोगिष्ट होती प्रियानो. आणि रोगिष्ट व्यक्ती चांगल्या आरोग्याला शिवत नाही, चांगल्या व्यक्तीला शिवू शकत नाही. ती परवानगी त्या काळात नव्हती प्रियानो. त्यांचं राहण्याचं स्थान वेगळं होतं प्रियानो. हालेलुया. पण त्या गर्दीमध्ये ती कुणाला स्पर्श न करता त्या गर्दीमध्ये फक्त येऊन येशूच्या वस्त्राला काठाला शिवली आणि ती बरी झाली. आणि बायबल सांगतं येशूमधून शक्ती निघाली आणि तिला बरं केलं. हालेलुया. हा एक वेगळा विश्वास आहे. त्या गर्दीतून दोन व्यक्तीने येशूला आपला विश्वास प्रगट केला, एक त्या याहीरने आणि एक त्या स्त्रीने प्रियानो. बाकींचं काय झालं मला माहित नाहीये. हालेलुया. तुम्ही या जगाच्या गर्दीत आहात का? आणि या गर्दीमध्ये तुम्ही समस्यात आहात का? चिंतेत आहात तर जा त्याच्या वस्त्राला शिवा आणि बरे व्हा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समस्या आमच्या डोक्यावरून चालली का? चिंता आमच्या डोक्यावरून चालली का? प्रॉब्लेम आमच्या डोक्यावरून चाललेला तर येशूला म्हणा, येशू चाल लवकर ये. माझ्या घरामध्ये परिस्थिती बघ, माझ्या कामातली परिस्थिती बघ, माझ्या बिझनेसची परिस्थिती बघ, माझ्या लेकरांची परिस्थिती बघ, माझ्या नवऱ्याची परिस्थिती बघ, लवकर ये. जर आला तर परिस्थिती हटल्याशिवाय, परिस्थितीचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथं तू उभा राहतो तिथं तुफान कधीच उभा राहत नाही. म्हणून मला येशू पाहिजे आहे. हालेलुया. म्हणून मला येशूची गरज आहे. सगळ्यांनी मला येशूची गरज आहे. याहीरला येशूची गरज होती. कारण तुम्हाला वाटतं का याहीर त्या दिवसांमध्ये आपल्या मुलीला बरं करण्यासाठी बऱ्याच वैद्यांकडे गेला असं? हालेलुया. बऱ्याच ठिकाणी गेला पण याहीरला गुण नाही आला प्रियानो. हालेलुया. याहीरच्या मुलीला गुण नाही आला, ती मरण्यास टेकली आहे. याहीरने ऐकलं की येशू मेलेल्यांना जिवंत करतो. हालेलुया, हालेलुया. याहीर बरोबर येशूचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी रक्तस्राव स्त्रीची साक्ष ऐकली. आणि बऱ्याच अंतरावर जाताना याहीरच्या घरातून निरोप आला की ऐक 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 याहीर, ऐक ऐक, गुरुजीला त्रास देऊ नकोस कारण तुझी मुलगी संपली आहे. याहीर, गुरुजीला त्रास देऊ नको, तुझी मुलगी संपली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की जण ऐकत आहे प्रियानो? हालेलुया. जॉय पुढे ये. हालेलुया.
प्रेज का. तर जॉय तर याहीर वाटत नाही, पण त्याला आपण याहीर बनवू आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. आता येशू तो वाटतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाया पड येशू येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी याहीरच्या घरातून आलो. गुरुजी याहीर याहीर. अरे याहीर जरा नीट थांब ना, स्टाईल मध्ये नको थांबव. याहीर तुझी मुलगी मेली आहे. मला माहिती तुझं लग्न नाही झालं, पण तुझी मुलगी मेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आता गुरुजींना त्रास देऊ नको. हालेलुया. आणि गुरुजी काय सांगतो? याहीर नीट लक्ष पुरव. याहीर बघ, इथपर्यंत मी चालत आलोय तुझ्या बरोबर. तू जर विश्वास सोडला ना तर मला पुढे चालता येणार नाही. हॅलो मंडळी, कळतंय का? हालेलुया. याहीरचं तोंड त्याने असं केलं. याहीर भिऊ नको, विश्वास मात्र ठेव. बघ मी तुला काही नाही सांगता, तू जसा माझ्यावर विश्वास ठेवला ना याहीर, प्रेज द लॉर्ड, तर आत्ता प्रवास मी केला तुझ्या बरोबर, पण आता पुढचा प्रवास मला करायचा आहे. तू जर म्हटलं माझा विश्वास आहे तर मी पुढचं पाऊल टाकतो. मी तुझ्या पुढे येतो, मी तुझ्या संगती येतो, कारण तुझा विश्वासच मला चालवायला लावतोय. ओ रा बा 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 शाखा बा 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 बा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती समजत आहे प्रिय? हालेलुया. म्हणून जीवनामध्ये विश्वास तुझं जीवन जगत असताना असे मेसेज येतात, संपलं म्हणून. हालेलुया. सोर आज येशू म्हणतो, भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. आय एम विथ यू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा विश्वास कमकुवत झालाय, तुमचा विश्वास डाऊन झालाय, तर येशूला पुढे पाऊल टाकता येत नाही. पुढे पाऊल न टाकणं म्हणजे तुमच्या मुलीला गमावणं आहे. तुमची समस्या डोंगरासारखी पुन्हा उंच होणं आहे. तुमची आर्थिक अडचण, तुमच्या घरातल्या समस्या पुन्हा डोंगरासारखे उंच होतील. पण जर त्या परिस्थितीमध्ये नाही, येशू तू जिवंत आहे, येशू तू सर्व करण्यासाठी समर्थ आहे, येशू तू माझा प्रॉब्लेम, माझा डोंगर काढण्यासाठी समर्थ आहे, मग येशूला त्या ठिकाणी उत्तेजन मिळतं, येशूला सपोर्ट मिळतो, आणि येशू त्या परिस्थितीमध्ये जातो आणि त्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जातो. हालेलुया. किती आश्चर्य होत आहे प्रिय? हालेलुया. हालेलुया. बघ याहीर इथपर्यंत चाललो आम्ही, पण तुझ्या घरातून निरोप आलाय. येशू काहीच बोलत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघ मला पुढे चालायचंय, पण जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. मंडळी, या चारी बाजूनी तुम्हाला नकारार्थी गोष्टी येतील, पण जर तुम्ही येशू बरोबर आहे आणि तुम्हाला वाटतं येशूने तुमच्याकडे यावं, येशूने तुमच्या बरोबर चालावं, तर प्रियांनो, तुमचा विश्वास येशूला चालवतो. हालेलुया. कदाचित कामामध्ये समस्या आहे, अडचणी आहेत, कामामध्ये चिंता आहे, काम बरोबर होत नाहीये, पण लक्ष देऊ नका, समजून घ्या, जर तू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, त्या कामामध्ये येशू आहे, त्या समस्येमध्ये येशू आहे, त्या वादळात येशू आहे, त्या नद्यांमध्ये येशू आहे, त्या अग्निज्वाळात येशू आहे. शतरंग मेषक जिथं अग्नीत पडले तिथं येशू होता, आणि जिथं येशू आहे तिथं आम्हाला काहीच होऊ शकत नाही, आमचं काहीच होऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. जाऊ शकतात, टाळ्या वाजवा याहीर आणि येशूसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांवर माझ्यावर आहे. हालेलुया. जर तुम्ही आग्रहाने विनंती केली, तुम्ही उपवास प्रार्थना करत आहात, मग तुम्ही का चिंता करताय? उपवास प्रार्थना आम्हाला चिंता करायला वाट नाहीये. उपवास प्रार्थना सैतानाचे बंधन तोडतात. उपवास प्रार्थना आमच्या देवाला उत्तर देण्यास भाग पाडतात. प्रार्थना म्हणजे देवानी आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणं.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना कार्य करते, प्रार्थना कार्य करते. प्रार्थना कार्यकर्त्यामध्ये येशू त्या ठिकाणी आला. हालेलुया. त्यांच्या नवऱ्याला स्पर्श झाला नाही, त्यांच्या बायकाला स्पर्श झाला नाही. जर तुम्ही कुठल्या पेचात अडकलेला आहे, तुम्ही समस्यात अडकलेला आहे, तुम्ही चिंतेत अडकलाय, तर तुमच्याकडे मेन हत्यार आहे. आणि ते हत्यार आहे की येशूनी माझ्यावर चालावं, येशूनी माझ्यावर चालावं. आणि तो चालल्यानंतर आमच्या समोर असलेली मरणाची परिस्थिती बदलून जाते. प्रेयर चेंज द सिच्युएशन, युअर प्रेयर. विश्वास ठेवला त्यांनी. प्रियानो, विश्वास ठेवला. आशेला जागा नसताना भीतीचं वातावरण आहे, कोंडून घेतलेलं आहे. ऑर्चिड चर्चमध्ये ते आहे आणि ते कितीतरी दिवस जेवले नसेल प्रियानो, पण लक्ष देऊ नका, येशू त्यांच्या बरोबर होता. का होता? का त्या कठीण परिस्थितीमध्ये, त्या हलाखाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी येशूवर विश्वास दाखवला आणि येशू स्वर्गातून उतरला आणि त्यांच्या सैन्यांची वाट लावून टाकले. प्रियानो, आणि ही घटना ऐतिहासिक मध्ये लिहिलेली बरं का. तुम्ही म्हैसूरमध्ये जाऊन वाचू शकता. इट इज राईट ऑन दॅट. येशू जिवंत आहे. म्हणा, येशू जिवंत आहे. हालेलुया. प्रियानो, हा कुठला विश्वास आहे? ज्यावेळेस इरिम्या 4 चौकाटामध्ये होता, तर इरिम्याचा त्या ठिकाणी विश्वास चालला होता. इरिम्याचं पुस्तक 20 अध्याय 9 वचन. इरिम्या, जेरम्या चॅप्टर 20 वर्स 9. हालेलुया. ओ रामा शाकेर नामा. हालेलुया. इरिम्याचं पुस्तक 20 अध्याय 9 वचन. इरिम्या 20:9. ऐका, फास्ट, डू इट फास्ट. हा, मी म्हणालो मी त्याचे नाव काढणार नाही. हा, मला आता त्याचं नाव काढणार नाही, मी काहीच करणार नाही. ऐका, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही. हा, पुढं तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात हा जणू हाडात कोंडलेल्या. प्रियानो, इतकी प्रार्थना करा की तुमचा विश्वास हाडात कोंडला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय ऐकलं की हाडात रोग केला तो माणूस संपला समजायचं. कुठला आजार? मी पाहिलं की जास्त थंडी हाडात गेली तर तो माणूस संपला. हालेलुया. जर हे खरं होत आहे तर देवाचं वचन माझ्या हाडात गेलं, तर प्रियानो, मला जरी येशूला सोडायची इच्छा धरली तर त्या हाडातला जो अग्नी आहे तिथं अग्नी लिहिलेलं आहे. वाच. हालेलुया. जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते. नाही इरिम्या, तू सोडू नको, मी तुझ्या बरोबर आहे. इरिम्या, सोडू नको. हाड त्याला सांगताय, सोडू नको, मी तुझ्या बरोबर आहे. सोडू नको, मी तुझ्या बरोबर आहे. सोडू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मी यातून तुला उत्तर देईल म्हणजे देईल. हालेलुया. मी बरेच वर्ष प्रभूची सेवा करतोय. हालेलुया. सोडायचा विचार केला तर हाड म्हणतात सोडू नको, गुडघे म्हणतात सोडू नको. ओ, तू केलेली सेवा सोडू नको. आता प्रियानो, मला सांगू द्या की माझा जो विश्वास, देवाचं वचन आहे, माझ्या हाडात काम करत आहे. जरी मला नको वाटतंय, पण ते जे वचन माझ्या हाडात गेले ते म्हणतात सोडू नको, धीर सोडू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. किती जण ऐकत आहेत? ह्याला कुठला विश्वास म्हणतात? दृढ विश्वास. आता विश्वास फक्त सोडून द्या. याईरचा विश्वास हा दृढ होता आणि संपायला लागला होता. म्हणून येशू त्याला म्हणतो, याईर बघ, मी इथपर्यंत आलेलो आहे, पुढे जर मी पाऊल टाकायचं आहे तर मी तुझा विश्वास सोडू नको. याईरने दृढ विश्वास ठेवला. प्रियानो, आज तुमचा विश्वास खचू देऊ नका. आज तुमचा विश्वास दृढ ठेवा. तुमच्या हाडात तो जाऊ द्या, तुमच्या हाडात जाऊ द्या. कारण हाडात एकदा कुठल्या गोष्टी जातो तो काम करतो. प्रियानो, हालेलुया. आता देवाचं वचन आमच्या हाडास जाऊ द्या. प्रियानो, मग एकदा समस्या आली. काय समस्या येते की नको, येशू आहेच नाही. अगोदर येशूचा अनुभव घेतलाय, तुझ्या घरामध्ये चिन्ह चमत्कार झालेले, तुझ्या घरामध्ये सगळ्या गोष्टी येशूने केलेल्या आहेत. पण आता अशी सूचना आहे की येशू काहीच करत नाही. येशू करत आहे. येशू मोठ्या गोष्टी करत आहे. मंडळी, तुमच्यासाठी सांगतो, तुमच्यासाठी येशू मोठ्या गोष्टी करत आहे. फक्त तो अग्नी आमच्या हाडात गेला पाहिजे. तो देवाचा अग्नी आमच्या हाडात गेला पाहिजे. जसं अलिशाच्या अस्थींना
अस्थींमध्ये देवाचा अग्नी होता आणि एक डेड बॉडी त्याच्या अस्थीला लागली, ती उठून उभी राहिली. असा तो विश्वास तुमचा असला पाहिजे प्रियाला. किती जण ऐकत आहे प्रियाला? हालेलुया. आर यू ब्लेस? हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस तुमचा विश्वास थांबतो त्यावेळेस येशू थांबतो प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी माझ्यावर डिपेंड आहे म्हणा. तुम्हाला परिस्थितीला चांगलं करायचं का वाईट करायचं? तुम्हाला परिस्थितीवर मात करायची का नाही करायची तुमच्यावर आहे. आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी मी समर्थ नाही, पण माझ्याबरोबर जो आहे तो समर्थ आहे. ही इज कॅपेबल. हालेलुया, हालेलुया. म्हणून गाणं तेरी मेरी यारी अनोखी हे यारी. हालेलुया. आता बाहेरचे यार सोडा. प्रेज द लॉर्ड. खरा यार जो तुझ्या हाडात शक्ती देतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो माझ्याबरोबर असतो ना बहिणीनो भावांनो, त्यावेळेस माझी प्रकृती खालवत नाही आणि माझी नजर मंदवत नाही. प्रियानो, देवाचा अग्नी आहे ना, तो आमच्या हाडात गेला पाहिजे. इरिमाला नाही, मी तुझं नाव घेणार नाही, आता मी काहीच करणार नाही, नको मला, मी हेडेस, मी त्रस्त झालोय, असं जर तुम्ही झालाय तर लक्ष देऊ नका. तुम्ही आजपर्यंत 12 वर्ष 13 वर्ष 17 वर्ष तुम्ही या चर्च मध्ये, याचा अर्थ देवाचा अग्नी तुमच्या हाडात गेलेला आहे. आमेन. तो म्हणतो धीर धर, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला तुमच्याबरोबर चालायचं. आणि देवाला चांगल्या परिस्थितीत चालल्याला आवडत नाही, त्याला कठीण परिस्थिती आवडतं. त्याला वादळात चालायला आवडतं. गरुड पक्षीला वादळात भरारी मारायला आवडतं प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही ज्यावेळेस आमचे लेकरं लहान होतं तर आम्ही त्या चक्रामध्ये त्याला बसवायचं. त्याला बसायचं का? हां, मग ते आपलं बसायचं. आपलं काही लोक अजून असेच आहे. हा, त्याला मोठ्या जॉईंट व्हील मध्ये बसायचं नाही. अरे चक्कर येते बाबा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला खरंच भीती वाटत असेल जॉईंट मध्ये, तुम्ही म्हणा येशू माझ्या बरोबर मी बसल. अजिबात करू नका. हे फक्त उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकूया देवाचं वचन. यशाया 41:13. यशाया. कारण मी परमेश्वर तुझा देव ओके, तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की एक काम करा, 8व्या वचनापासून वाच. माझ्या सेवका इस्रायला माझ्या निवडलेला याकोबा, तुम्ही निवडलेले याचकने बरं का, ऐका. हा, माझा मित्र अब्राहम याच्या संताना, मी तुला हाती धरून मी तुझा हात धरलाय, पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तुला लांबून खेचून आणलंय, तू आशीर्वादित हो म्हणून. हो मंडळी, देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. पुढं. हा, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले. हा, सीमांपासून ना. ओके. हा, सिंह ऐकला मी. तू माझा सेवक आहे. तू माझा सेवक आहे. मंडळी, तुम्ही देवाची सेविका आहात, वधू आहात. ऐका नीट लक्षपूर्वक. हा, मी तुला निवडले आहे. मी तुला निवडलेला आहे. तुझा त्याग केला नाही. तुझा त्याग केला नाही म्हणजे तुला सोडलं नाही. ऐका, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. बस, मी तुला शक्ती देतो. मी तुला शक्ती देतो. तू शक्तीहीन झालास का? देव तुला शक्ती देतोय. तरुण थकतात भरून ठेचा खातात, पण परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. आणि त्या शक्तीचा अनुभव मी घेतोय. हालेलुया. त्या पॉवर ऑफ जीससचा अनुभव मी घेतोय प्रियानो. हालेलुया.
प्रियानो, आता मी तुम्हाला सांगतो, जो हाडात अग्नी जातो ना, तो अग्नी हाडात जाऊ द्या. म्हणजे कुठले विकार, कुठली बाधा, कुठला डायबिटीस, कुठला संधिवात तुम्हाला लागणार नाही. म्हणून तो अग्नी महत्वाचा आहे. कारण देवाचा अग्नी हे सर्व विकारांना भस्म करण्यासाठी समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे. आणि देवाचं वचन अग्नी येते खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखं आहे. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. आर यू ब्लेस? तो तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. जरी तुम्ही विश्वासात थांबला, पण तो विश्वासू आहे. तुम्ही जिथं थांबताय तिथं येशू थांबतोय. पण याचा अर्थ परिस्थिती बदलणार नाही. पण तुम्ही त्या परिस्थितीत पुढे चालताय. चालता चालता अरण्य सडक होतील, मरुभूम्या नद्या वाहतील. चाला, सगळ्यांनी म्हणे चाला. आम्ही डोळ्याने दिसते त्याप्रमाणे आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्याने आम्हाला परिस्थिती कठीण दिसते, डोळ्याने आम्हाला समस्या वाढलेली दिसते, चिंता वाढलेली दिसते, आर्थिक प्रॉब्लेम दिसतात. पाहू नका. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले तेच प्रकाश पावले. त्यांचे मुखे लज्जेने कधीच काढवणार नाही. समस्याने डोंगर काढू द्या, काही काढू द्या. जर येशू तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही येशू बरोबर आहे, तर तो डोंगर आमचं काहीच करू शकणार नाही. हालेलुया. स्वतःला उत्तेजित करा आणि म्हणा की येशू माझ्या बरोबर आहे. सगळे म्हणा येशू माझ्या बरोबर आहे. 10 म्हणा बरं. 1 2 3. 1 जोरात. 10 आकडा संपवण्याची काळजी करू नका. हो येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे असं नाही. हो येशू माझ्या बरोबर आहे. येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे. तुम्हाला काय काय रेकॉर्ड करायला दिलंय? येशू माझ्या बरोबर आहे, 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 येशू माझ्या बरोबर आहे आणि येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. असं बोलल्यानंतर ते वचन नुसतं मासात जात नाही, हाडात जात. हालेलुया. लक्ष नाही का? मांस तुमचं वचन ऐकत नाही. ए मानवा, तर सूक्ष्म अस्तिंदा संदेश दे. हे चमडी का कुछ उपयोग नाही. देवाचं वचन हाडं ऐकतात. आणि म्हणून इरम्याच्या हाडांमध्ये देवाचा अग्नी होता. म्हणून अलिशाच्या अस्थिमध्ये देवाचं जीवन होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा हाडांनी संदेश ऐकला ना, तेव्हा मांस चढायला लागलं बरं का. हाडांनी संदेश ऐकला ना, तेव्हाच त्या नाकपुड्यात श्वास आला. म्हणून हाड महत्वाचं आहे. आज तुमचं हे शरीर उभं आहे ना, तुमच्या मांसामुळं नाही बरं का, तुमच्या डोक्यामुळं बरं नाही का, वेन्समुळं नाहीये, तुमच्या हाडांमुळं तुम्ही उभे आहात. आणि हाड आम्हाला देव देतो आणि या देवाचा हाड आहे, त्यामध्ये वचन असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग सपोर्ट. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा माझ्या काय म्हणतात, मांसांनी वचन ऐकून फायदा नाही, हाडांनी ऐकलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. बोन कॅन्सर होतं म्हणतात ना. या चर्चमध्ये कॅन्सर बिन्सर कुछ नाही आहे. हालेलुया. तसं मागितलंय मी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या चर्चमध्ये नो डायबिटीस, नो बीपी, नो शुगर, नो कॅन्सर, नो एड्स, नो आलाना फलाना. ओनली येशू का आरोग्य. ओनली हिलिंग ऑफ द जीसस, हिलिंग ऑफ द जीसस, हिलिंग ऑफ द जीसस. हालेलुया. तुमचं हाड बोललं पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन.
जेव्हा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला ना तर डॉक्टर पहिले काय चेक करतात, तुझं मांस किती फाटलं हे चेक करत नाही, हाड तुटलंय का बघतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मांसाला शिवून बिवून करता येतं, हाडाला करता येत नाही. आणि हाड डॉक्टर सुरक्षित ठेवू शकत नाही. हे हाड फक्त देवाचं वचन सुरक्षित ठेवू शकतं. आणि म्हणून हे हाड मजबूत राहण्यासाठी, तुम्हाला मजबूत टिकण्यासाठी तुम्हाला येशूच्या साथीची गरज आहे. येशू है साथ तो डरने की क्या बात. आमेन, आमेन, आमेन. हाँ हाँ हाँ, मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है. संपलं. मी तुझे सहाय्यही करतो. मी तुझं सहाय्य करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. देव तुम्हाला ज्यावेळेस याहीर चालायला लागला तर येशूने त्याला आपला हात देऊन टाकला. प्रियानो, सगळं सुटलं तरी चालेल पण येशूचा हात सोडू नका. सगळ्यांनी म्हणा, सर्व सुटलं तरी चालेल, सर्व गेलं तरी चालेल, पण येशूचा हात सुटला नाही पाहिजे. ते गेलेलं परत येईल. हालेलुया. ते गेलेलं डबल परत येईल. हालेलुया. येशू म्हणतो जाऊ दे, त्याचा डबल मी तुला देईल. कारण माझा हात सर्व समर्थाचा हात आहे, माझा समृद्धीचा हात आहे, माझा आरोग्याचा हात आहे, माझा शांती देणारा हात आहे, माझा आनंद देणारा हात आहे, माझा हात तुला आरोग्य देणारा हात आहे, माझा हात तुला सक्सेस 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 करणारा हात आहे. म्हणून माझा हात सोडू नकोस. आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हात फार महत्वाचा आहे. हात फक्त खाण्यासाठी दिला नाहीये, हात धरण्यासाठी पण दिलेला आहे. हालेलुया. तुम्ही पकड ठेवा. हा, पहा, जे तुझ्यावर शुद्ध झाले हा, ते लज्जित व फजित होतील. आमेन. ज्यावेळेस तुमचा हात येशूमध्ये आहे, येशूकडे आहे, तर तुमच्या समोर आलेले सर्व लज्जित आणि फजित होतील. पुढे तुझ्याशी झुंजणारे, तुला भांडणारे, तुम्हाला भांडणारे म्हणजे तुमचे नातेवाईक बितक नाही बरं का. हा, नाहीतर काहीतरी आपला गैरसमज करतील. त्यांच्यावर प्रेम करा. सगळ्यांनी म्हणा, त्यांच्यावर प्रेम करा. मोठ्याने म्हणा, त्यांच्यावर प्रेम करा. हा, प्रेम आहे तो देव आहे. तुझ्याशी लढणाऱ्यांना, आता जर नाही बोललं तर हा माईक खराब झाला तर दुसरा आनंद मी. हा, पुढं. तू धुंडाळशील, हा, पण ते तुला सापडायचे नाहीत, कारण येशू माझ्या बरोबर आहे. लई उपकार झाले. वाच. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा हा, न्यायनाट होईल. हा, कारण मी परमेश्वर तुझा देव. आमना कारण सांगितलं ना. कारण हालेलुया. कुठली समस्या आली, कुठला आजार आला, कुठली चिंता आली, कुठला प्रॉब्लेम आला, फक्त मला येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे, येशू जिवंत देव माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे. आणि ती परिस्थिती कोलॅप्स झाल्याशिवाय राहणार नाही, तो आजार निघून गेल्याशिवाय राहणार नाही, ती समस्या निघून जाणार म्हणजे जाणार. कारण येशू समोर काहीच टिकू शकत नाही. हालेलुया. सांगा ना, येशू माझ्या बरोबर आहे. सेनाओं का यहोवा. ज्यावेळेस समस्या आला, काय करतात काय माहित. पण आज उलट करा. समस्या येऊ द्या, चिंता येऊ द्या, जोपर्यंत तुम्ही मरत नाही ना तोपर्यंत चिंता आहे. हालेलुया. पण यातून जर तुम्हाला वाचायचं आहे तर येशूची साथ सोडू नका. आजारापासून वाचायचंय, शैतानापासून वाचायचंय, समस्यापासून वाचायचंय, आर्थिक अडचणीपासून वाचायचंय. जरी आली तरी देव त्यातून बाहेर काढेल, कारण येशू आहे साथ. हालेलुया. पुढं. कारण मी तुझा देव, मी परमेश्वर तुझा देव, हा, तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की हा, भिवू नकोस, भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. 13 वचन आहे नाही. ओके. इब्री 3:6. इब्रिकाचं पुस्तक 3 अध्याय 6 वचन.
इब्री 3:6. म्हणा दृढ विश्वास. सगळ्यांनी म्हणा दृढ विश्वास. विश्वास असून फायदा नाही, पण दृढ असला पाहिजे. हा पुढे. ख्रिस्त तर हा देवाच्या घरावर हा नेमलेला हा पुत्र हा ह्या नात्याने विश्वासू होता. हा पुढे. आणि आणि शो आपण आपला भरवसा आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान हा शेवटपर्यंत दृढ राखल्यास, कधी शेवटपर्यंत दृढ राखल्यास सगळे माझ्या शेवटपर्यंत म्हणा शेवटपर्यंत दृढ राखल्यास पुढं काय त्याचे ते घर आहोत. तुमच्या दृढ विश्वासाने तुम्ही त्याच्या घरात राहणार आहात. मी त्याच्या वचनात राहणार नाही, मी त्याच्या घरात राहणार नाही. दृढ विश्वास. सगळे दृढ विश्वास. हालेलुया. नुसता विश्वास आता सोडा, त्यात विश्वासात दृढ करा. समस्या आली तर खचून जाऊ नका, चिंता आली तर खचून जाऊ नका, आजार आले तर खचून जाऊ नका. येशू त्या परिस्थितीत तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. रडायचं तर रडा, दुःख करा, पण देवाला म्हणा. दाविदाचं एक पुस्तक आहे स्तोत्र संहिता 71 1-24 वचन आहे. ते वाचा. तेवढा वाचायला वेळ नाहीये, पण 71:1 वाच. 1, 2, 3 वाच. 71. हे परमेश्वरा, हा मी तुझा आश्रय धरला आहे. मला माझी परिस्थिती कठीण आहे, समस्या आहे, मला माहित नाही, मला एकच माहिती, तू माझ्या बरोबर आहे. मी तुझा आश्रय धरला आहे. आश्रय म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. माझी परिस्थिती माझ्या विरोधात आहे, लोक माझ्या विरोधात आहे, पण मला माहिती जर तू माझ्या बरोबर आहे तर हे मला काहीच बाधणार नाही. पुढं. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. म्हणजे अशी कधी कधी परिस्थिती येते ना की अरे लोक काय म्हणतील, अरे हे काय म्हणतील, तसं म्हणतील. कोणाला काही बोलू देऊ नका, गुडघ्यावर जा आणि म्हणा की येशू तू माझ्या बरोबर आहे. म्हणून ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुख्य लज्जरे कधीच काळवणार नाही. 1-24 घरी गेल्यावर वाचा प्रियानो. हा संपलं. हा पहिले 2. हा कुठलं नाही, हे कलसेकरास पत्र 1 अध्याय 23 वचन. कलसेकरास पुस्तक 1 अध्याय 23 वचन. श्यामा मामा मामा रे ना मामा मंदे. कलसेकराचं पुस्तक 1 अध्याय 23 वचन. कलसे. जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले, तुम्ही विश्वास स्थिर झाला आहात व आढळ राहता. आढळ. विश्वासात फक्त विश्वास ठेवू नका, विश्वासात आढळ. आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, जी सुवार्ता येशूची ऐकली की तो अंधळ्यांना डोळे देतो, लंगड्यांना पाय देतो आणि गरिबांना श्रीमंत करतो आणि विशेष सार्वकालिक जीवन देतो. पुढं. आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही. पुढं. तर हे होईल. बायबल सांगतं की अब्राम अविश्वासामुळे ढळला नाही, त्याने देवाच्या अभिवचनाकडे पाहून पित्याचा गौरव केला. प्रियाला 12 अध्याय 1-2 त्यातलंच. इब्री 12 1-2. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. पुढं. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून द्या.
आपल्याला नेमून दिलेल्या आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. म्हणजे विश्वासाने धावावे. म्हणून पाऊल का म्हणतो, धाव संपवली आहे आणि विश्वास राखला आहे. सगळ्यांनी म्हणा, आपल्याला दिलेल्या धावेवर धीराने धावा. बाजू त्याला घाई करू नका म्हणा. तो बदलत नाही म्हणून घाई करू नका. त्याला बदलता बदल तूच बदलून जाशील. तुम्ही बदलू शकत नाही, बदलणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्याची परिस्थिती बदलण्यासाठी मनुष्य समर्थ नाहीये, देव समर्थ आहे. हालेलुया. पण आम्हाला एक गोष्ट, एक कुंजी आम्हाला दिलेली आहे, एक गुरु केली दिलेली आहे, आमचा विश्वास आणि देव आमच्या बरोबर चालणं प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकदा येशू ख्रिस्त त्याच्या गावात गेला आणि नासरतकर या गावात गेला. नासरतकर मध्ये कोणीच चांगलं नाही येशूशिवाय. एवढं बेकार गाव होतं ते. फक्त येशूचीच फॅमिली धार्मिक. एवढं नासरतकर डेंजर होतं. आणि तो गेला आणि त्या ठिकाणी चमत्कार केले. चमत्कार केल्यानंतर काही लोकांना त्याने हात ठेवला आणि त्याने बरं केलं. तो चिंतेत आला. बायबल सांगतं की त्यांच्या अविश्वासामुळं त्यांनी फारसे चमत्कार केले नाही. तुम्हाला माहिती काय झालं माहितीये का? येशू ख्रिस्त ते गाव सोडून गेला प्रियानो. येशू नासरतला सोडून गेला. त्यांच्या अविश्वासामुळं त्यांनी चिंता दाखवली. पण जिथं विश्वास आहे तिथंच येशू राहू शकतो. तो दुसऱ्या गावाला गेला आणि दुसऱ्या गावाने त्यांचा स्वीकार केला. आणि येशू 2-2 दिवस, काय ठिकाणी 3-3 दिवस राहिला. पण नासरतकर मध्ये 10-15 मिनिटं फक्त चमत्कार केले, निघून गेला प्रियानो. जर तुम्हाला वाटतं येशूने तुमच्याबरोबर राहिलं, तर नुसतं विश्वास ठेवू नका, आढळ विश्वास ठेवा, दृढ विश्वास ठेवा. आणि जर येशू तुमच्या बरोबर आहे, मग किती तुफान येऊ द्या, किती वादळ येऊ द्या, किती चिंता येऊ द्या, ते तुम्हाला बाधणार नाही. कारण त्या वादळामध्ये, त्या समस्यामध्ये, त्या चिंतेमध्ये येशू तुमच्या बरोबर आहे. पुढे दुसरं वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू, तुमच्या सर्व योजना कल्पना पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. बस त्याच्याकडे पाहत असावे. प्रेज द लॉर्ड. मना परिस्थितीकडे पाहू नका. जर तुम्ही विश्वास ठेवलाय ना, तो याहीर सारखा ठेवा. याहीरला देव म्हणतो, ऐक, तू जर विश्वास ठेवशील तर मला पुढं पाऊल टाकता येईल. तू जर विश्वासात थांबला तर मी पण तिकडच थांबेल. म्हणून सगळं निघून गेलं तरी चालेल, पण विश्वास निघून जाऊ देऊ नका. कारण तो त्याच्या गावामध्ये जिथं लहानसा मोठा झाला तिथं तो थांबला नाही. प्रेम, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाखवील त्या देशामध्ये निघून जा, देव तुझ्या बरोबर आहे, देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती जण ऐकत आहे प्रियानो? चला शेवटच्या वचनाकडे आपण आलो आहोत. यहोशुआ 1 अध्याय 9 वचन. बी करेज, स्वतःला हिम्मत द्या. मी तुला आज्ञा केली आहे ना, मी तुला आज्ञा करतोय ना. यहोशुआ 1:9. हा, खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर, हिम्मत धर, घाबरू नकोस, घाबरू नको, कचरू नकोस, कचरू पण नको. कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आमेन. मला देव माझ्या बरोबर आहे. माझ्या विश्वासामुळं, मी त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं
तो माझ्या बरोबर आहे, आणि जर तो माझ्या बरोबर आहे तर मी सक्सेस नक्कीच होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फेल होणं हे अपयश नाहीये, पण त्यात टिकून राहणं, पास होणं ही यशाची पायरी आहे. फेल हे आमचं अपयश नाहीये. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये तुम्ही फेल होत आहात, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये फेल होता, तर याचा अर्थ तुम्ही अपयशी नाहीये. तुम्ही विश्वास ठेवा, त्या परिस्थितीमध्ये, त्या अपयशामध्ये देव तुमच्या बरोबर आहे. जो यश देणारा, जो सक्सेस देणारा, जो तुमची चिंता दूर करणारा, तो येशू तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला शेवटाच घेऊन जाईल. ज्याने आमच्यामध्ये चांगल्या कार्याला सुरुवात केली, तो शेवटाच घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे. आमेन.